राज्य सरकार ओबीसींच्या एम्पिरिकल डेटाबाबत गंभीर नाही का, हा सवाल आता उपस्थित झालाय। आणि हा सवाल उपस्थित होण्याचं कारण आहे ते म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाच्या 2 सदस्यांनी केलेली तक्रार। राज्य सरकारनं ओबीसींचा एम्पिरिकल डेटा मागासवर्ग आयोगाकडून गोळा करण्याचं ठरवलेलं असलं तरी आयोगाला कर्मचारी आणि निधी दिलेला नाही अशी तक्रार आयोगाच्या सदस्यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे। सत्ताधारी नेते बाहेर जे बोलतात तितकी संवेदनशीलता आयोगाच्या कामासाठी नाही असा गौप्यस्फोट सुद्धा आयोगाचे सदस्य प्राध्यापक गोविंद काळे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली आहे। 4 महिन्यांमध्ये आयोगाचं काम सुरूच झालेलं नाही अशी ही धक्कादायक माहिती त्यांनी उजेडात आणली आहे। त्यामुळे एकीकडे मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल हे मुद्दे राज्यभरामध्ये प्रचंड तापलेलं असताना या मुद्द्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला एम्पिरिकल डेटा जो मागासवर्ग आयोग गोळा करणार आहे त्या आयोगाला कर्मचारी आणि निधी नाही अशी तक्रार आयोगाच्या सदस्यांनीच केली आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचे दुसरे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला। त्यावेळेस त्यांनी नेमकी काय माहिती दिली, त्यांनी काय मतं मांडली बघूयात। फक्त हे काय सेन्ससच्या मेथडच्या दृष्टिकोनातून फक्त डोकी मोजणे हा एवढा लिमिटेड अर्थ नाहीये, तर त्यामध्ये सोशली, त्यामध्ये एज्युकेशनली ट्रिपल टेस्ट म्हणजे काय की मागासलेपण पण त्यामध्ये प्रूव्ह करायचं आणि मग या सर्व दृष्टिकोनातून इम्पेरिकल डाटा अपेक्षित आहे। बघा, मग या सर्व दृष्टिकोनातून शासनाने आतापर्यंत निर्णय घ्यायला हवा होता। सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट असे निर्देश आहेत, परंतु कुठेतरी हा निर्णय होत नाहीये आणि याला वेळ लागतोय। नाही, मग असं आहे की ओबीसी समाजातले जे आंदोलनकारी मंडळी आहे किंवा ओबीसी समाजातला जो समाज घटक आहे त्याला असं वाटू शकतं की राज्य सरकारला प्रामाणिकपणे हा डेटा संकलित करण्यामध्ये फारसा रस नाही। त्याची कारण काहीही असतील, उलट ब्लेम गेम मध्ये अधिक रस आहे। हाके सर, सत्ता असं म्हणायचं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाकडे इम्पेरिकल डेटा हे अतिरिक्त काम आहे। ऍक्च्युली राज्य मागासवर्ग आयोगाचं रुटीनचं काम करण्यासाठी आमच्याकडे जवळजवळ 102 प्रकरणं वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळ्या ओबीसी मधल्या प्रवर्गांच्या मागण्यांसंदर्भातली 102 प्रकरणं आहेत। रेग्युलर काम करण्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये 2 ज्युनियर क्लर्क आणि 1 टेम्पररी पिऊन सोडला तर आमच्याकडे कुठलाही स्टाफ उपलब्ध नाही। आम्हाला एक चांगलं एक राज्य संविधानिक पदावरचं ही आमचं एक मंडळ आहे। तर या एवढ्या सेन्सिटिव्ह विषयावरती एवढं वातावरण असताना या महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्रशासकीय स्टाफ मिळू शकत नाही। प्रशासकीय आयोग आमचा गठीत झाल्यानंतर आमच्या अध्यक्षांनी आम्हाला एक कार्यालयीन 1-2 स्पॉट आम्ही पुण्यातले मागितलेले आहेत शासकीय इमारतीमध्ये की आम्हाला इथली जागा मिळावी, इथली जागा मिळावी। त्यावरती कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसून येत नाही। खरं तर आम्हाला असं वाटतं की राज्य मागासवर्ग आयोगाचं एक सामाजिक न्यायाच्या संदर्भातलं संविधानिक काम करणारी आम्ही सगळी माणसं आहोत आणि मग आम्हाला म्हणताना आम्हाला एक व्हिजिटिंग कार्ड दिलं, त्यावरती एक आम्हाला जे काय एक अधिकार आहेत की आम्ही मुख्यमंत्र्याच्या सचिवाचा दर्जा वगैरे असं त्यामध्ये आहे। पण आम्हाला असं वाटतं की एवढं तुम्ही आम्हाला एक सचिवाचा दर्जा वगैरे म्हणून सांगताय, तर मी बघा आयोग निर्माण झाल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या पैशानं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 6 ते 7 दौरे केलेले आहेत वेगवेगळ्या प्रदेशामध्ये। आणि एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक गोविंद काळे यांच्याशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सरकारच्या उदासीन भूमिकेवर खंत व्यक्त केली आहे। साठी जे सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे त्या ट्रिपल टेस्टच्या अनुषंगानं आम्ही जे काही आमच्यावर जबाबदारी होती ते आम्ही पूर्ण करण्यासाठी 28 जुलैला आम्ही त्या संदर्भातलं शासनाकडे 435 कोटीचं बजेट आम्ही त्यांच्याकडे दिलं। त्याच्यातलं साधारणतः 310 कोटी हे जे मानधनावरती आम्हाला खर्च करायचा आहे। म्हणजे जे आम्ही जो डाटा आयोगामार्फत कलेक्ट करणार आहोत त्या डाटाच्या अनुषंगानं त्याची ऑथेंटिसिटीसाठी आम्ही हे सगळं शासनाकडून आम्ही करण्याचा आमच्या आयोगामध्ये आम्ही निर्णय घेतलेला होता। याबाबत आपण आमच्या मार्फत ज्या काही गोष्टी पोहोचायला पाहिजे होत्या त्या अद्याप आम्ही पोहोच केलेल्या आहेत। वास्तवात एवढा डिले लागायला नको होता हे माझं प्रामाणिक मत आहे। कारण याच्यामध्ये जर काही तुम्हाला क्युरी वाटत असतील, आम्ही जो प्रस्ताव दिलाय त्याच्यामध्ये तर फार तर 8 ते 15 दिवसामध्ये ते आम्हाला रिटर्न मध्ये यायला पाहिजे होतं, परंतु त्या क्युरीज आल्या नाहीत। म्हणजे आम्ही दिलेलं बजेट हे त्यांना
तत्वता मान्य आहे असं आम्ही समजतो. कारण एखाद्या गोष्टीबद्दल समजा आम्ही काही मागितलेलं असेल तर ते चुकीचं आहे, बरोबर आहे किंवा काय, प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला लेखी स्वरूपात यायला पाहिजे होतं, परंतु आलेलं नाही. म्हणजे याच्याबद्दलची भूमिका हे शासनच डिसाईड करू शकेल, कारण आमच्याकडून तर कुठल्याच बाबतीचं डिले होत नाही हे नक्की आहे. आणि या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्यासोबत, ज्यांनी ही बातमी कव्हर केलेली आहे. राहुल, संविधानिक व्यवस्था जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस त्याचं एक महत्त्व असतं, मात्र इथे साधं टाईप करायला व्यक्ती नाहीये, बजेट पास होत नाहीये, धड ऑफिसेस नाहीये, धड कर्मचारी वर्ग नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये ही जी व्यवस्था एका महत्त्वाच्या कारणासाठी आपण निर्माण केलेली आहे ती फक्त कागदावरच्या अस्तित्वापुरती आता शिल्लक राहिलेलं आहे असं म्हणायचं? हे त्या दोन सदस्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं. हा जर पूर्ण मुलाखत आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपण ज्यावेळेला अपलोड करू त्यावेळेला महाराष्ट्रातल्या जनतेला यांनी मांडलेले अनेक मुद्दे लक्षात येतीलच. पण एक स्पेसिफिक प्रश्न मी त्यांना विचारला होता की ज्याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये खूप चर्चा आहे. एक म्हणजे सत्ताधारी घटक असलेल्या 3 राजकीय पक्षापैकी कुठल्या अशा राजकीय पक्षाला असं हा ओबीसीचा एम्पेरिकल डेटा लगेच जमा न व्हावा यामध्ये काही राजकीय त्यांचा हेतू आहे का, त्यांना त्याचा राजकीय लाभ होईल का? कारण एकीकडे तुम्ही केंद्र सरकारवरती आरोप करताय, त्यातून एक संभ्रमाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. जर स्पेसिफिक सर्वोच्च न्यायालयाचा जर निकाल आपण बघितला, ज्याला जे त्रिसूत्री म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये या दोनही आयोगाच्या सदस्याचं असं मत होतं की जर ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे ते परत मिळवायचं असेल तर इम्पेरिकल डेटा गोळा करणं आणि तो सर्वोच्च न्यायालयासमोर मांडणं याशिवाय पर्याय नाही. मग जो मुद्दा मी त्यांना विचारला होता की याच्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षाचा रस आहे का, तर त्यावरती यांचं असं मत आहे की ज्या पद्धतीचा डिले होताना दिसतोय तर ती एक शक्यता आहे. आणि ती शक्यता यासाठी मला जास्त अधिक वाटते की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी समाजाचे अतिशय प्रबळ असे नेते आहेत. जर तुम्हाला असं वाटतं की, कारण तुम्हीच राज्य सरकारनं जे परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की राज्य मागास आयोगाला एम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी आम्ही 9 सदस्याची नियुक्ती करत आहोत, अध्यक्ष आहेत, सदस्य सचिव आहेत. पण मग जर तुम्हाला असं वाटत होतं, राजकीय दृष्ट्या एवढा संवेदनशील मुद्दा हा झालेला आहे आणि बऱ्याच कायदे तज्ज्ञांचं असं मत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जरी राज्य सरकारनं अध्यादेश काढला तरी तो कायद्याच्या चौकटीवरती टिकेल की नाही, मग राज्य सरकार समोरचा पर्याय काय होता तो इम्पेरिकल डेटा गोळा करणं. जर हा इतका महत्वाचा विषय होता तर 4 महिने आयोग कुठलंच कामकाज करत नाही, तुम्ही त्याला निधी देत नाहीत, सदस्य तक्रार करतायत, स्वतःच इम्पेरिकल डेटा गोळा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत आणि तुम्ही मात्र त्याला कसलाही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे मग अर्थ विभागाचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे, महाराष्ट्र मंत्रिमंडळातले जे सत्ताधारी ओबीसी समाजाचे जे मंत्री आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? कारण असं आहे की विरोधी पक्षाचं कामच आहे की राज्य सरकारला प्रश्न विचारणं, ते तर अशा अनुषंगाने प्रश्न विचारतच आहेत. पण जे केंद्र सरकार एकीकडे तुम्हाला डेटा देत नाही असं तुम्ही म्हणत असताना महाराष्ट्रात जे करायला पाहिजे ते तुम्ही केलेलं नाहीये. राज्य आयोगाचे हे जे 2 सदस्य, मी जाणीवपूर्वक 2 सदस्य घेतले कारण यातल्या काही सदस्यांनी ज्यावेळेला माझ्याशी संपर्क साधला एबीपी माझावरती, त्यांना असं वाटलं की या प्रश्नाला वाचा फोडायला हवी, त्यावेळेला मी 2 सदस्य जाणीवपूर्वक घेतले आणि दोनही सदस्याचं एकमत आहे की आयोगाचं कामकाज ज्या पद्धतीनं सुरू व्हायला पाहिजे होतं तसं ते होत नाहीये, ना निधी दिला जातोय. आणि सगळ्यात महत्वाचा आरोप त्यांनी केला तो असा की जे सदस्य सचिव होते की ज्यांनी मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करण्यामध्ये सुद्धा श्री देशमुख त्यांनी महत्वाची भूमिका बजावली, त्यांची नियुक्ती 3 वर्षासाठी होती. ते एक चांगले प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांची ज्यावेळेला तुम्ही बदली केली त्यावेळेला ना सदस्याला त्याची कल्पना दिली ना अध्यक्षाला दिली. एकूण राज्य मागासवर्ग आयोगाचं जे कामकाज सुरू व्हायला पाहिजे ते सुरू झालेलं नाही. आणि याचा परिणाम काय होईल तर ओबीसी समाजाचा जे इम्पेरिकल डेटा तुम्हाला जमा करायचा होता तो इतक्यात जमा होणार नाही, कदाचित काही वर्ष त्याला लागतील की काय असं त्यांनाच वाटतंय त्या सदस्यांना. खरं तर राहुल, तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे ते सदस्य आता सांगतायत की ते कधी होणार कळत नाही, कारण ते पूर्ण होण्यासाठी जी साधनं हवी आहेत, जी संसाधनं हवी आहेत त्यातलं काही या आयोगाला सरकार पुरवताना दिसत नाहीये. आणि मग मात्र एक प्रश्न उपस्थित राहतोय की सरकारची इम्पेरिकल डेटा संदर्भातली स्पेसिफिकली आणि जनरली एकूण या संपूर्ण आयोगासंदर्भातली भूमिका नेमकी काय आहे, त्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह मात्र नक्की निर्माण होतात तुम्ही विचारलेल्या या सगळ्या प्रश्नांमधून आणि आयोगाच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीमधून. धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या या संवादाबद्दल. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोगाला कालच एक पत्र पाठवलंय अशी माहिती दिली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी.
आयोगानं त्यांना किती कर्मचारी वर्ग आणि निधी आवश्यक आहे हे कळवलं की निधी दिला जाईल, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवार या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणालेत बघूयात. आता ओबीसीचं राजकीय आरक्षणासाठी जो काही डेटा गोळा करायचा आहे तर मागासवर्ग आयोगाने आपल्याकडे मागणी केलेली आहे. ती आर्थिक तरतूद अद्यापर्यंत झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातलं पत्र माझ्या माहितीप्रमाणे कालच आयोगाला दिलेलं आहे. आयोगाने ते पत्र वाचल्यानंतर ते सांगतील किंवा ह्याच्यामध्ये त्यांना काय काय लागणार आहे, म्हणजे काही कर्मचारी लागणार आहेत, अधिकारी लागणार आहेत, निधी लागणार आहे, ते जे काही सांगतील तशा पद्धतीनं निधी उपलब्ध करून देण्याचं काम राज्य सरकार करेल. आणि या सगळ्या संदर्भात ओबीसीचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची काय प्रतिक्रिया आहे तीही बघूयात. एम्पिरिकल डाटाच्या तरतुदीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाने 435 कोटी रुपयाची मागणी केली होती. तो राज्य सरकारने 1 रुपया पण दिला नाही असं काही त्या सदस्यांचं मत आहे. असं आहे की सरकारकडे आपण जेव्हा पैसे मागतो वरती तेव्हा फायनान्सकडे ते कशासाठी मागतो आहात, काय करणार आहोत, कुठे कुठे किती खर्च करणार आहोत, आता सुरुवातीला किती पाहिजे, नंतर किती पाहिजे, याचा अभ्यास करून त्यांना दिले जातील पैसे. प्रश्नच नाही. काम सुरू नाही झालं, त्यामुळे काहीच काम सुरू नाही झालंय. तर होईल ते काम सुरू. तर मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी जी तक्रार केली त्या तक्रारीनुसार या आयोगाला ना जागा आहेत, ना कर्मचारी आहेत, ना निधी पुरवला जातोय सरकारकडून. त्यामुळे राज्य सरकारची उदासीन भूमिका असल्याचं आयोगाच्या 2 सदस्यांनी जाहीरपणे एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. इम्पिरिकल डेटा जर आरक्षण लागू करण्यासाठी तयार करायचा असेल, गोळा करायचा असेल तर त्यासाठी किमान 4 महिन्यांचा कालावधी लागेल. अर्थात फक्त कालावधी पुरेसा नाही तर त्या कालावधीमध्ये लागणारा स्टाफ, त्या कालावधीमध्ये लागणारा निधी या सगळ्याची व्यवस्था राज्य सरकारनं करायला हवी. या संदर्भात राज्य सरकारला पत्रही पाठवण्यात आलेली आहेत. मात्र त्या संदर्भात राज्य सरकारनं कोणतीही कारवाई आतापर्यंत केली नाही असं आयोगाच्या सदस्यांचं म्हणणं आहे. जेव्हा राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांशी एबीपी माझानी संवाद साधला तेव्हा यातले एक सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एबीपी माझाला काय माहिती दिली आपण पुन्हा एकदा ऐकूयात. फक्त हे काय सेन्ससच्या मेथडच्या दृष्टिकोनातून फक्त डोकी मोजणे हा एवढा लिमिटेड अर्थ नाहीये. तर त्यामध्ये सोशली, त्यामध्ये एज्युकेशनली ट्रिपल टेस्ट म्हणजे काय की मागासलेपण पण त्यामध्ये प्रूव्ह करायचं. आणि मग या सर्व दृष्टिकोनातून इम्पेरिकल डाटा अपेक्षित आहे. बघा, मग या सर्व दृष्टिकोनातून शासनाने आतापर्यंत निर्णय घ्यायला हवा होता. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट असे निर्देश आहेत, परंतु कुठंतरी हा निर्णय होत नाहीये आणि याला वेळ लागतोय. नाही, मग असं आहे की ओबीसी समाजातले जे आंदोलनकारी मंडळी आहे किंवा ओबीसी समाजातला जो समाज घटक आहे त्याला असं वाटू शकतं की राज्य सरकारला प्रामाणिकपणे हा डेटा संकलित करण्यामध्ये फारसा रस नाही. त्याची कारणं काहीही असतील. उलट ब्लेम गेम मध्ये अधिक रस आहे. हाके सर, सत्ता असं म्हणायचं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाकडे इम्पेरिकल डेटा हे अतिरिक्त काम आहे. ऍक्च्युली राज्य मागासवर्ग आयोगाचं रुटीनचं काम करण्यासाठी आमच्याकडे जवळजवळ 102 प्रकरणं वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळ्या ओबीसी मधल्या प्रवर्गांच्या मागण्यांसंदर्भातली 102 प्रकरणं आहेत. रेग्युलर काम करण्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये 2 ज्युनियर क्लर्क आणि 1 टेम्पररी पिऊन सोडला तर आमच्याकडे कुठलाही स्टाफ उपलब्ध नाही. आम्हाला एक चांगलं एक राज्य संविधानिक पदावरचं ही आमचं एक मंडळ आहे. तर या एवढ्या सेन्सिटिव्ह विषयावरती एवढं वातावरण असताना या महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्रशासकीय स्टाफ मिळू शकत नाही. प्रशासकीय आयोग आमचा गठीत झाल्यानंतर आमच्या अध्यक्षांनी आम्हाला एक कार्यालयीन 1-2 स्पॉट आम्ही पुण्यातले मागितलेले आहेत शासकीय इमारतीमध्ये की आम्हाला इथली जागा मिळावी, इथली जागा मिळावी. आणि या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ओबीसी आरक्षण या एकूण विषयाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड. हरिभाऊ राठोड जी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. माहिती तुम्हाला सांगते की मागासवर्ग आयोगाच्या 2 सदस्यांनी एबीपी माझाकडे अशी तक्रार केलेली आहे की काम सुरू करण्यासाठी लागणारा निधी, मनुष्यबळ, जागा यापैकी काहीही त्यांना पुरवण्यात आलेलं नाही. त्यामुळे विशेषतः इम्पिरिकल डेटा जो गोळा करायचा आहे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी त्याची कुठलीही तयारी राज्य सरकारच्या या मागासवर्ग आयोगाकडनं झालेली नाही. या सगळ्या संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, हे हळूहळू याच्याकडे चाललेलं आहे की सगळ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये जे ओबीसीसाठी आरक्षण आहे ते संपवण्याचं कट कारस्थान चालू आहे. हे उघड दिसत आहे. कारण काय झालं की आता महत्वाचं काय, हे तर गेले 5 जिल्हा परिषद जाऊ द्या, सोडून द्या, ते शहीद झाले. आपण
आम्ही ते समजून घेतलं होतं की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे झालं. पण बरं. आता जे होईल ते शासनाच्या निर्णयाप्रमाणे, शासनाच्या चुकीमुळे आणि ती उदासीनता, दोन गोष्टीची उदासीनता, याच्यात एक गोष्ट अशी दडलेली आहे जी बाहेरच येत नाही. ती अशी आहे की त्याच्यात इम्पिरिकल डाटा म्हणजे काय, ते लोकसंख्या करणं, आणि त्यांना लोकसंख्या करायचीच नाहीये. लोकसंख्या जर माहीत झाली ओबीसींना की आपण 60% आहो, आपण 65% आहो, तर हे जे राज्यकर्ते आहे आमचं काय होईल, ही भीती आहे. खरी भीती ही आहे की यांना जर कळलं की आम्ही 60% 65% आहोत, तर आम्ही 10% वाले राज्य करतोय इथे, ही त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्यांना एक तर आरक्षण द्यायचं नाही. आजपर्यंत सगळे एकाच पर्टिक्युलरचं मी नाव घेणार नाही, याच समाजाने सगळी सत्ता भोगली. आणि जेव्हा 93-94 मध्ये हे आरक्षण आलं त्यापूर्वी सगळे जिल्हा परिषद अध्यक्ष एकच असायचे. जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, महापौर, उपमहापौर सगळे एकाच जातीचे. तर ही परिस्थिती यांना आणायची आहे महाराष्ट्रामध्ये. पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, असं काही झालं तर हे जे सरकार आहे ना आता, हे परत दिसणारच नाही. मग हेच नाही तर कुठेही राजकीय पक्ष गांभीर्याने घेत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. कुठल्याच राजकीय पक्षांना ओबीसीना आरक्षणच द्यायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आता बघा, सदस्य म्हणतात की आम्हाला काही मिळालं नाही, तर आता आपण ऑक्टोबरमध्ये आलो आता ऑक्टोबर लागेल, उद्या ऑक्टोबर लागणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये सगळ्या नोटिफिकेशन निघतील. आणि एकदा नोटिफिकेशन निघाली तर सुप्रीम कोर्टही ऐकणार नाही आणि राज्य निवडणूक सुद्धा यांचं ऐकणार नाही. राज्य मंत्रिमंडळात काही निर्णय घ्या तुम्ही. आम्ही किती वेळ सांगितलं, नोटिफिकेशन आता जी हे काढलेली आहे चुकीची आहे ती. अध्यादेश अध्यादेश चुकीचा आहे ना. तुम्हाला अध्यादेशच काढता येत नाही आणि कशाला काढला तुम्ही अध्यादेश? तर 50%च्या आत देऊ. पण 3 जजेसनी म्हणजे जे एम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी सांगितलं, विकास गवळी वर्सेस महाराष्ट्र सरकार या केसमध्ये 3 जजेसनी काय सांगितलं होतं की उचित आयोग, स्वतंत्र आयोग. मग नेमला का तुम्ही? ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये आयोग नेमा, आयोगाकरवी इम्पेरिकल डेटा गोळा करा, तुम्ही प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थाला किती आरक्षण द्यायचं आहे ते ठरवा आणि ते आरक्षण एकूण 50%च्या पुढे जाणार नाही अशी ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे. त्या दृष्टीनं इम्पेरिकल डेटा गोळा करणं अत्यंत गरजेचं आहे. पण जसं तुम्ही सांगताय, कोणताही राजकीय पक्ष यासाठी उत्सुक नाही असा आरोपही तुम्ही केलेला आहे. सर, तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि तुमची ही प्रतिक्रिया विस्तृतपणे स्पष्ट केलीत, त्याबद्दल धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.